मी काही महिन्यांपूर्वी इथे आले होते. तुमच्यापैकी किती जण होतात? ओके. काही जण होते. मुलांमध्ये मला वाटतं कोणी नव्हतं का? अच्छा. हे हातवर ज्यांनी केले होते तेवढे वगळता बाकी सगळे आपण पहिल्यांदा भेटतोय का? ओके. आणि आपण? कारण मला त्यांचाच आवाज आला. तुमचा कोणाचा आलाच नाही. आपणही पहिल्यांदाच भेटतोय त्या याची. ओके. येस. दीपाली आकात मॅम, ज्या वेळोवेळी मला आपल्यासारख्या सगळे जे विद्यार्थी आहेत ज्यांना अधिकारी व्हायचं स्वप्न असतं त्यांच्याशी बोलण्याची संधी देतात, त्यांना माझा नमस्कार. आपण सगळेजण ज्यांनाही अधिकारी व्हायचं आहे आणि काही दिवसांनंतर काही वर्षानंतर आपल्यालाही इथं बोलवलं जाईल अशी ज्यांची अपेक्षा आहे ते सगळे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीलाच मी हे सांगू इच्छिते की तुम्ही इथपर्यंतही पोहोचला आहात त्याचं क्रेडिट कुणाचं आहे? ॲक्च्युली त्याच्याही अगोदर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा अनेक जणांनी, मी फक्त काही प्रातिनिधिक स्वरूपामधले नाव घेतलेले आहेत, अशा अनेक जणांनी खूप धडपड केली. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा समाजाशी संघर्ष झाला, तो संघर्षही त्यांनी स्वीकारला आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहेत. त्यामुळे शिक्षण घेताना कधीच विसरायचं नाही त्या सगळ्यांचा संघर्ष. त्या सगळ्यांनी संघर्ष करून आपल्याला इथे पोहोचवलं. ते कशासाठी? त्यांनी त्यावेळेस जे करणं आवश्यक होतं ते केलं आणि समाजाची प्रगती झाली आणि आपण इथपर्यंत आलो आहोत. नाहीतर दीपाली मॅमही दिसल्या नसत्या, मीही दिसले नसते, इथेही कोणी दिसलं नसतं, मुलं फक्त असले असते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हालाही सांगत आहे की तुम्हालाही शिक्षण देण्यामध्ये सगळ्यांचा राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळे हॉस्टेल्स निर्माण केले की त्यांना तिथे अभ्यासाची संधी मिळावी, राहण्याची संधी मिळावी, काहीही अडचणी येऊ नयेत. म्हणून आपण इथे सगळे जेव्हा आलो आहोत तेव्हा आता आपली ही जबाबदारी आहे. तुम्ही आज न उद्या वेगवेगळ्या पदांवर बसणारच आहात, त्या त्या पदांची कर्तव्य करणारच आहात. त्याही वेळेस हे लक्षात ठेवलंच पाहिजे की त्या सगळ्यांनी ते केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो आहोत. आता आपली जबाबदारी आहे की आपल्यापासून समाज आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं कसा बनवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे. ठीक आहे. सो मी ज्यांची सगळ्यांची नावं घेतली होती त्या सर्वांना मी नम्र अभिवादन करते आणि आपल्याशी बोलण्यासाठी सुरुवात करते. सो मी त्या एका मुलाची गोष्ट सांगणार आहे जो अमेरिकेमध्ये जन्माला आला होता. काळ्या रंगाचा होता. काळ्या रंगाचा होता या अर्थ तेव्हा वर्णद्वेष खूप जास्त होता, कारण आता फारसं सांगितलं जात नाही. रेसिझम कदाचित काही प्रमाणामध्ये अजूनही कुठेतरी चालतो, पण तरी सुद्धा त्या काळामध्ये प्रचंड रेसिझम जेव्हा होता तशा काळामध्ये तो एक मुलगा 5 भावंडातला एक होता आणि आई वडिलांची कमाई अगदी सर्वसाधारण होती. त्यामुळे त्या तुटपुंच्या कमाईमध्ये ह्या 5 लेकरांचं आणि स्वतःचं जसं भागवता यावं त्या पद्धतीनं ते भागवत होते. हा नंबर 4 वरचा मुलगा जो होता, छोटाच होता, पण तो एका तऱ्हेनं फ्रस्ट्रेट झालेला होता. त्याला वाटत होतं की आपलं आयुष्य हे असं राहणार आहे आणि आपल्या आयुष्यात वेगळं काही होईल याची गॅरंटी नाही. त्याच्या वडिलांनी हे ताडलं. लक्षात आलं त्यांच्या की आपल्या मुलाच्या डोक्यात असे काहीतरी विचार चालू आहेत म्हणून त्यांनी एक दिवशी असं केलं, जुना पुराणा कुठला तरी घरातला एक कपडा काढला आणि एक कापड म्हणूया आपण त्याला, एक कापड काढलं, ते त्याच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं की हे जर कापड विकायचं असेल तर केवढ्याला विकलं जाईल असं तुला वाटतं? त्यानं कपड्याकडे बघितलं, जुना होता, खराब होता, म्हणे जास्तीत जास्त 10 सेंट्स कसे बसे त्याचे मिळतील. वडील म्हणाले ठीक आहे, तू $1 याचा मला कमवून दाखव. 10 सेंट्सपेक्षा कितीतरी पटीनं अधिक $1. त्यांनी विचार केला. वडिलांनी दिलेलं चॅलेंज त्यानं स्वीकारलं. काय करायचा विचार केला तो. नंतर कपडा स्वच्छ धुवून घेतला. इस्त्री घरामध्ये नव्हती म्हणून तो कुठेतरी अशा ठिकाणी ठेवला ज्यावर त्याला त्याचा इस्त्रीचा इफेक्ट येईल. आणि दुसऱ्या दिवशी तो कपडा छान स्वच्छ झालेला होता, छान इस्त्रीचा इफेक्ट त्याला आलेला होता आणि तो कपडा घेऊन तो मार्केटमध्ये खूप तास फिरला.
बरेच तास फिरल्यानंतर तो कपडा खरंच $1 विकल्या गेला. तो परत आला, $1 वडिलांना त्याने दिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चालू राहिलं. कितीतरी दिवस असंच चालू राहिलं की हे कोणता तरी जुना कपडा द्यायचे, तो त्याच पद्धतीनं स्वच्छ करायचा, इस्त्रीचा इफेक्ट द्यायचा, खूप हिंडायचा आणि नंतर कुठे तो $1 कपडा विकला जायचा. बरेच दिवस तसे गेल्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा तसाच एक कपडा दिला आणि आता मात्र सांगितलं की हा कपडा आता $10 विकायचा. $1 ज्याची किंमत त्याच्या दृष्टिकोनातून 10 सेंट्स होती. $1 कसा बसा तो अनेक तास फिरून विकत होता आणि आता सांगितलं की हा कपडा आता तू $10 विकायचा आहे. यानं पुन्हा डोकं चालवलं की $10 विकायचं असेल म्हणजे काहीतरी अजून वेगळं करावं लागेल ना. मग त्याच्या लक्षात आलं की आपलाच एक चुलत भाऊ आहे की ज्याला छान कार्टून काढता येतात. मग त्यानं छान तर तो कपडा नेहमीप्रमाणे स्वच्छ केला, इस्त्रीचा इफेक्ट दिला, आपल्या भावाकडे घेऊन गेला. भावानं त्यावर मस्तपैकी कार्टूनचं चित्र काढून दिलं आणि याच्या लक्षात आलं की $10 विकत घेणारे पोरं कुठे सापडतील. कार्टून म्हणजे मुलांना आवडणारे आणि हे मुलं कुठे सापडतील. श्रीमंतांच्या शाळा जिथे असतात, श्रीमंत मुलं ज्या शाळांमध्ये जातात तिथेच हा कोणीतरी कपडा घेऊ शकेल. म्हणून तो शाळा जेव्हा सुटते त्या वेळेमध्ये एका श्रीमंत मुलांच्या शाळेच्या समोर जाऊन तो कपडा दाखवत उभा राहिला. एका छोट्याशा मुलाला खूपच आवडला, त्याला आई घेण्यासाठी आली होती आणि त्यानं सांगितलं, मम्मी मला ते कार्टून पाहिजे. आणि मग त्या महिलेलाही आवडलं कार्टून, घ्यायला काही हरकत नाही. किंमत विचारली किती? $10. ओके, $10 तिच्यासाठी काहीच नव्हते. मग $10 देता देता तिनं जस्ट विचारलं की हे कार्टून खूप छान आहे, कोणी काढलं? माझ्या भावाने काढलं. तो केवढा आहे? तोही माझ्यासारखा छोटा आहे. मग तिला अजून जास्त कौतुक वाटलं आणि इनाम म्हणून आणखी $2 तिनं दिले. $1चा कपडा आता $12 त्याला मिळाले. पुन्हा येऊन त्यानं $12 दिले आणि मग वडिलांनी पुन्हा एक कपडा दिला आणि म्हणे की आता तू ह्याचे $100 कसे करशील हे मला बघायचं आहे. बापरे, 10 पटीनं वाढतंय सगळंच. त्यानं पुन्हा विचार केला की यस, जर $10चा म्हणजे $10लाही कपडा जाऊ शकतो तर असं मी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून $100ला हा कपडा जाईल. काही दिवस तो विचार करत राहिला. इमिजिएटली लगे काही झालं नाही, पण नंतर त्याच्या लक्षात असं आलं की एक अतिशय प्रसिद्ध हिरोईन, तिचं नाव मी विसरले, अतिशय प्रसिद्ध हिरोईन आपल्या गावामध्ये आलेली आहे. तिचं कुठलं तरी शूट आहे म्हणून आपण एक काम करूया. मग त्यानं लगेच कपडा नेहमीप्रमाणे तयार ठेवलेला होताच आणि हा छोटा मुलगा तिला भेटण्यासाठी, तिचे फॅन्स भरपूर होते आणि हा सुद्धा त्या गर्दीमधून, छोटा मुलगा असल्यामुळे रस्ता काढणं त्याला खूप सोपं गेलं. रस्ता काढून त्यांच्यामधून तो त्या ऍक्ट्रेस पर्यंत पोहोचला आणि तुमचा ऑटोग्राफ प्लीज म्हणून तो कपडा समोर केला. तिनं ऑटोग्राफ त्याच्यावर केला. तिलाही कौतुक वाटलं ना की एवढा छोटासा मुलगा एवढा कॉन्फिडंटली माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि या कपड्यावर ऑटोग्राफ मागतोय. तिलाही कौतुक वाटलं. तिनं ताबडतोब त्याच्यावर ऑटोग्राफ दिला आणि हा मुलगा तो ऑटोग्राफचा कपडा घेऊन एकदम मार्केट प्लेसला उभा राहिला आणि या ऍक्ट्रेसचा ऑटोग्राफ असणारा हा कपडा $100ला, अवघ्या $100ला. पण घेणारे इतके जास्त होते की भाव वाढत राहिले. बोली लागल्यासारखी लागली त्या कपड्याची आणि जवळपास $120 की $122ला तो कपडा विकला गेला. जेव्हा ते सगळे डॉलर्स घेऊन हा घरी आला तेव्हा रात्रीनंतर वडिलांनी विचारलं की ह्या सगळ्यामधून तू काय शिकलास? आणि त्यानं सांगितलं, जर आपली बुद्धिमत्ता वापरली तर 10 सेंट्सचा कपडाही आपल्याला $120ला विकता येऊ शकतो, हे मला कळालं. वडिलांनी सांगितलं, हा, हे कळायला ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अजून एक तुला कळायला हवं ज्यासाठी मी हे सगळं केलं. जर एका त्या निर्जीव कपड्याच्या तुकड्याची व्हॅल्यू बदलू शकते, 10 सेंट्स पासून $120 पर्यंत ती जाऊ शकते, तर तू सजीव मुलगा आहेस. तुझी व्हॅल्यू तर तू किती पटीने वाढवू शकतोस. तेच वाक्य त्याच्या डोक्यात, मनावर अगदी कोरलं गेलं. त्यानं त्याच्या आवडत्या फील्डमध्ये फुल एनर्जीनं काम करायचं ठरवलं आणि तो त्याच्या काळचा द ग्रेटेस्ट फुटबॉल प्लेयर मायकेल जॉर्डन म्हणून सगळेजण त्याला ओळखू लागले आणि त्याच्या काळचा तो सगळ्यात श्रीमंत ॲथलीट होता. आपल्याला आपलं मूल्य बदलता येतं, स्वतःच्याही मूल्यामध्ये वाढ करता येते, प्रोव्हाइडेड दॅट आपण तेवढे परिश्रम घेतले पाहिजे, तेवढी क्रिएटिव्हिटी वापरली पाहिजे,
त्यासाठी अभ्यास अभ्यास म्हणजे फक्त हाच अभ्यास नाही, एकंदरीत आपण ज्ञान वाढवण्यासाठी जे करतो, ज्ञान वाढवलं पाहिजे, स्किल्स वाढवलं पाहिजे आणि त्या सगळ्या जोरावर आपण स्वतःची सुद्धा व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो. अर्थात हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसावं लागतं. ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसणं म्हणजे काय, तुमचे फरक लक्षात येईल. जेव्हा आपण कुठेतरी पिकनिकला किंवा कुठेतरी ट्रिपला जात असतो किंवा एखाद्या कारमध्ये बसून आपण मागच्या सीटवर बसून कुठेतरी छान जात असतो, तेव्हा नॅचरली आपण काय करतो, जे आपले शेजारी असेल त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. पुन्हा खिडकीतून काहीतरी छान दिसलं तर आपण बाहेर बघतो, कुणाला तरी दाखवतो, पण बघ बघ तो डोंगर किती छान आहे, बघ तिथे किती छान असं आहे तसं आहे, हे सगळं आपण करतो. मध्येच जर वाटलं डुलकी घ्यावी तर आपण छानपैकी डुलकी पण घेतो. मध्येच जर वाटलं कोणाशी तरी फोनवर बोलावं, आपण मस्तपैकी फोनवर पण बोलतो. हे सगळं मागच्या सीटवर बसल्यावर करणं शक्य होतं. ड्रायव्हिंग सीटवर जर आपण बसलेलो असू तर हे सगळं करू शकतो? डुलकी घेऊ शकतो? गप्पा मारू शकतो? अजिबात नाही. म्हणून आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर सुद्धा आपण स्वतः बसलो पाहिजे. शिवाजी महाराजांपासून असे कितीतरी जणांचे उदाहरणं आहेत जे तुमच्याही पेक्षा खूप लहान असताना खूप मोठं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे, बरोबर? मग या परिस्थितीमध्ये डिसिजन्स मला माझ्या आयुष्याचे घेता येतील का याबद्दल साशंक असणं हे काही फारसं योग्य असणार नाही. जेव्हा आपण आपल्या आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसू तेव्हा आपण आपले डिसिजन्स व्यवस्थितरित्या घ्यायला लागू आणि एकदा डिसिजन्स आपण घेतल्यानंतर त्याचे परिणाम जे काही होतील, चांगले वाईट जे काही होतील, त्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सुद्धा आपण तयार असलं पाहिजेच. आपल्या स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा पहिला, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्यानुसार पहिला टप्पा तिथून चालू होतो की आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला का जायचं आहे आणि कशा रीतीने पुढे ग्रो करायचं आहे. म्हणजे जंगलातल्या शाळेबद्दल तुम्हाला कदाचित माहीत असेल की सगळीकडे माणसांच्या खूप शाळा असतात, माणसांच्या लेकरांच्या, आपल्याही पिल्लांच्या शाळा असल्या पाहिजे म्हणून जंगलामध्ये शाळा सुरू करण्यात आली. एक्झामिनेशन कमिटी जी होती त्यांनी ठरवलं की परीक्षा या सगळ्या प्राण्यांच्या पिल्लांच्या परीक्षा कोणत्या बेसवर घ्यायच्या आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याला असं इतिहास भूगोल ह्याची गरज नाही, आपण 3 प्रकारच्या परीक्षा ठेवू. एकतर पोहता आलं पाहिजे, उडता आलं पाहिजे आणि अगदी स्पीडने धावता आलं पाहिजे. चित्ता म्हणू लागला मला धावता खूप छान स्पीडने येतं पण मला उडता नाही येत. पक्षी म्हणू लागला मला उडता खूप छान येतं. गरुड तर म्हणे की मी अगदी सगळ्यांपेक्षा खूप उंच उडू शकतो, खूप जास्त स्पीडनं उडू शकतो, पण हे असं जमिनीवरून धावणं किंवा पोहणं मला शक्य नाही. मासा म्हणे मी पोहू खूप छान शकतो, दिवस रात्र मी तिथेच राहू शकतो, पण तुम्ही जर म्हणाल की धावण्यासाठी जमिनीवर ये किंवा उडण्यासाठी वर जा तर मी पाण्याच्या थोड्याही वर आलो तर माझा जीव गुदमरायला लागतो, त्यामुळे मी पाण्याच्या बाहेर काही येऊ शकत नाही. आणि मग सगळेच्या सगळे जण नापास झाले. का? कारण ह्या 3ही गोष्टी कुणालाच येत नव्हत्या. आणि दुर्दैव असं झालं की चित्ता विचार करू लागला मला फक्त पळता येतं पण ह्या 2 गोष्टी जमत नाही. प्रत्येकाला कोणत्या तरी 2 गोष्टी जमत नव्हत्या आणि ते सगळेच जण खूप खट्टू झाले. हे असं होण्याऐवजी प्रत्येकानं जर विचार केला असता, यस पळणं ही माझी स्ट्रेंथ आहे, अगदी ढगांच्याही वर जाऊन उडणं ही माझी स्ट्रेंथ आहे, 24 तास आयुष्यभर पाण्यामध्ये राहून पोहत राहणं ही माझी स्ट्रेंथ आहे, हे जर त्यांनी लक्षात घेतलं असतं तर त्यांचं आयुष्य सुखी झालंच असतं आणि त्या स्ट्रेंथमध्ये आणखी वाढ कशी करायची हा विचार कदाचित त्यांनी केला असता. म्हणून आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्याला या फील्डमध्ये काय यायचं आहे आणि खरंच आपण पुढे जाऊन काय करणार आहोत हे सगळं लक्षात घेणं. बेसिकली ॲप्टिट्यूड हा शब्द जो आपण सतत ऐकतो आहोत, तर आपला ॲप्टिट्यूड स्वतः जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. उंटाला आयलॅशेस खूप लांब दिलेले असतात, डोळ्यांच्या पापण्या जे आपण म्हणतो, त्यासोबतच त्याच्या पाठीवर ते कुबडासारखं असतं आणि त्याचे पाय पण जरा वेगळ्या प्रकारचे असतात. या सगळ्या क्वालिटीज हा शब्द मी वापरते, ह्या सगळ्या निसर्गदत्त क्वालिटीज त्याला का मिळालेल्या आहेत? कारण उंटाला वाळवंटातलं जहाज म्हटलं जातं. उंट वाळवंटामध्ये जेव्हा असतो तो तिथेच असणं अपेक्षित असतं ना,
जेव्हा तो तिथे असतो तेव्हा या तीनही क्वालिटीज त्याच्यामध्ये असल्यामुळे तो त्या वाळूमधून, वाळवंटामधून सुद्धा खूप फास्ट वेगाने धावू शकतो. ज्या वाळूतून, साध्या वाळूच्या छोट्या ढिगाऱ्यातून चालणंही आपल्याला अवघड होतं, त्याच्या कैक मोठ्या पटीच्या ढिगाऱ्यांमधून किंवा डोंगरांमधून, वाळूच्याही डोंगरांमधून तो फास्ट पळू शकतो. पण त्याच उंटाला जेव्हा आपण इथे रस्त्यावर आणतो मुलांची सफर घडवून आणायला, तेव्हा त्याला किती त्रास होतो आपण बघतो ना. या सिमेंटच्या रोडवरून किंवा अशा डांबरी रोडवरून चालण्याची त्याची पायांची कपॅसिटी नसते, त्याला त्रास होत असतो. म्हणून बेसिकली आपण आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसणं, त्यासाठी आपला ॲप्टिट्यूड स्वतः जाणून घेणं आणि त्यानुसार डिसिजन घेऊन, डिसिजन नंतर घेतल्यावर जे काही परिणाम चांगले वाईट असतील त्याचा स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकार करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ते खरंच आपण करतोय का हे अंतर्मुख होऊन ज्यानं त्यांना आपापला विचार करायचा आहे.